कम्फर्ट फूड म्हणजे माहितीये का काय, जे आपल्याला बनवायलाही त्रास होत नाही आणि पोटाला पचवायलाही त्रास होत नाही. आज अशीच खिचडी बनवते कारण अतिशय टेम्परेचर वाढलंय. काही खायची इच्छा होत नाही ना बनवायची इच्छा होत नाही. नो मसाला खिचडी आपण याला म्हणू शकतो. इथे छान मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी आणि 1 वाटी मी तांदूळ घेतलेत. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचेत आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचंय. ही जी खिचडी आहे ती आपल्याला थोडीशी लपतपी बनवायची आहे. यामध्ये मीठ घालते चवीनुसार, हळद घातली आणि 1 चमचा साजूक तूप घालते. खरं तर आजारी माणसासाठी तर ही खिचडी उत्तमच आहे, पण अशी पण नॉर्मली मी ही खिचडी कायम बनवत आली आहे. अजिबात मसाल्याचा वापर होत नाही आणि टेस्टला भन्नाट लागते. मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घेतल्यात. इथे वाफ पूर्ण जाऊ दिली आहे आणि कुकर आपण उघडतोय. यामध्ये जी खिचडी आहे ती आपण घोटून घ्यायची. छान पातळ अशी खिचडी तुम्हाला इथे दिसतीये. पाणी जास्त वापरलं होतं. याला तडका छान बसला पाहिजे तरच ही खिचडी छान लागते, नाहीतर मग अशी कोणालाच ती आवडणार नाही. म्हणून तुपाचा किंवा तेलाचा इथे वापर करायचा आहे. तूप तापल्यानंतर इथे जिरं घातले, लाल सुक्या मिरची घातली, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात, तमालपत्र वापरले, थोडंसं हिंग घातलंय, 1 कांदा मोठा बारीक चिरून घातलाय, आलं लसूण पेस्ट 1 चमचा. डाळ तांदळामध्ये पण आपण मीठ वापरले ते लक्षात ठेवून आपण इथं अजून थोडंसं मीठ इथे घातलंय. 1 टोमॅटो बारीक चिरून मस्त सगळं परतून घेतलंय. शेवटी आपल्याला हळद घालायची आणि मग जी खिचडी आहे शिजवलेली ती आपण यावरती सगळी काढून घेऊया. खिचडी व्यवस्थित परतून घेते. छान लपतपी अशी मस्त आपली खिचडी इथं तयार होते. भरपूर साजूक तुपाचा वापर करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. टेस्टला भन्नाट लागते. आजारी असू दे नाही तर अशी गरमी असू दे, काही खायची इच्छा नसेल तर ही खिचडी बनवून बघा. बनवायला अजिबात वेळ लागत नाही, जास्तीचे कष्ट लागत नाही, खूप साहित्य लागत नाही. अशी छान ही कम्फर्ट फूड आपलं तयार झालेलं आहे. नो मसाला खिचडी कशी वाटली हे कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. इन्स्टा पेज फॉलो करा.